मी एक चांगली खेळाडू बनणार, देशासाठी नक्की खेळणार आणि देशासाठी पदक जिंकणार, ज्यामुळे सबंध देशवासी आपला गर्व करतील, असे स्वप्न घेऊन खेळाडू बनू पाहणाऱ्या देशाच्या गावखेड्यातील असंख्य मुलींना काल प्रचंड धक्का बसला असेल. केवळ मुलींनाच नाही तर त्यांच्या आई वडिलांना, जे आपल्या मुलींना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवण्याचे स्वप्न पाहत प्रचंड खस्ता खात असतात. त्यांनाही आपली स्वप्ने उद्ध्वस्त झाल्याचे भय वाटले असणार. ज्या देशात मुलींनी शिकू नये, खेळाचे मैदान सोडा, घरचा उंबरठ्या ओलांडण्याची मनाई करणारा मनुस्मृतीचा कायदा होता, अशा आपल्या देशात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा राम मोहन रॉय आदींसारख्या समाज सुधारकांच्या पुण्याईने मुली केवळ शिकल्याच नाहीत तर खेळाची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मैदानेही गाजवायला लागल्या. देशाची मान जगभरात उंचावू लागल्या. देशाची मान जागतिक पातळीवर उंचावणाऱ्या खेळाडूंचा अभिमान देशवासियांप्रमाणे सरकारलाही वाटायला हवा. या खेळाडूंवर कोणता अन्याय होत असेल आणि त्यात महिला खेळाडू न्यायाची मागणी करत असतील तर सरकारने पुढे येऊन त्यांना न्याय द्यायला हवा. तो त्यांचा हक्क आहे. पण हे भान विश्वगुरू बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारत सरकारला राहिले नसल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. अन्यथा लैंगिक शोषणाविरुद्ध लढाई लढणाऱ्या व न्यायासाठी सरकार व न्याय व्यवस्थेकडे आशेने पाहणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूला प्रचंड निराश होऊन कुस्तीचाच राजीनामा देण्याची वेळ आली नसती. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक पटकावणाऱ्या महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने सबंध भारतवासियांना सुन्न करणारा निर्णय घेतला आहे. काल तिने कुस्तीचा राजीनामा दिला आहे. साक्षीने कुस्ती न खेळण्याचे कठोर पाऊल काल संध्याकाळी उचलले. जेव्हा भारतीय कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय आला, या निवडणुकीत लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंग यांचा व्यावसायिक भागीदार व निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंग कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याने व्यथित होऊन साक्षीने हा कठोर निर्णय घेतला. साक्षीने पत्रकार परिषदेत म्हटले आहे, आम्ही महिला कुस्तीगारांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध हिमतीने लढाई लढली. 40 दिवस जंतर मंतरवर रस्त्यावरची लढाई लढली. या लढाईत भारतवासियांनी आम्हाला साथ दिली. देशाच्या विविध भागातून दूरवरून आमच्या लढाईला साथ देण्यासाठी तरुण वृद्ध महिला आल्या. त्या सर्वांचे आभार. आम्ही ही लढाई जिंकू नाही शकलो, पण आपले मनापासून धन्यवाद. आम्ही ही लढाई इमानदारीने लढली, पण कुस्ती फेडरेशनचा अध्यक्ष ब्रिजभूषणचाच व्यावसायिक साथीदार बनला असल्याने मी कुस्तीचा राजीनामा देत आहे. हम तो 4 अप्रैल सोए रोड पे, लेकिन मैं सभी तमाम देशवासी जो भी हमारे प्रोटेस्ट में आए, दूर दूर से आए, बूढ़ी महिलाएं आई, बहुत सारे लोग ऐसे आए जिनके पास खाने कमाने के लिए नहीं है, फिर भी हमें सपोर्ट करने आए. हम नहीं जीत पाए, पर आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद. और एक बात और कहना चाहूंगी कि लड़ाई लड़ी, पूरे दिल से लड़ी, लेकिन अगर प्रेसिडेंट ब्रिजभूषण जैसे आदमी जैसा ही रहता है, उसका बिल्कुल सहयोगी है, उसका बिजनेस पार्टनर है, वो अगर इस फेडरेशन में रहेगा तो मैं अपनी कुश्ती को त्यागती हूँ और मैं आज के बाद कभी भी आपको बस सभी देशवासियों को धन्यवाद जिन्होंने आज तक मेरा सपोर्ट किया और मुझे यावेळी तिने पुढच्या पिढ्यांनाही लैंगिक शोषणाविरुद्ध लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. साक्षी मलिकला हा निर्णय जाहीर करताना अश्रू आवरता आले नाहीत. ती रडतच प्रेसरूम मधून बाहेर पडली. लैंगिक शोषणाविरुद्ध न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या साक्षी मलिकने देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी अनेक कीर्तिमान स्थापित केले. वडील एसटी कंडक्टर आणि आई अंगणवाडी सेविका असलेल्या साक्षी मलिकने आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन ऑलिम्पिक सारख्या सर्वात मोठ्या स्टेजवर असामान्य कामगिरी करून देशासाठी पदक आणले. त्या साक्षीला आणि तिच्या आई वडिलांना परिस्थितीशी काय संघर्ष करावा लागला असेल याची कल्पनाही करू शकत नाही. हरियाणाच्या रोहतकच्या या लढाऊ खेळाडूने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली असामान्य कामगिरी केली. रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी साक्षी ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. ऑलिम्पिक व्यतिरिक्त साक्षी मलिकने 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. तिने 2018 मध्ये कांस्य पदक आणि 2014 मध्ये रौप्य पदक जिंकले. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने 4 वेळा देशाला गौरव मिळवून दिले होते आणि पदक जिंकण्यात यश मिळवले होते. देशाचे नाव उंचावणाऱ्या या बहादूर खेळाडूला भारत सरकारने इथल्या सिस्टीमच्या आखाड्यात कुटील राजकारण करत पराभूत केले आहे.
कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीच केलेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध साक्षी तिच्या सहकाऱ्यांसहित न्यायाची लढाई लढत होती. या लढाईत ती एकटी नव्हती. तिच्यासोबत अनेक पीडित महिला कुस्तीपटू होत्या. त्यांना न्याय मिळणे दूरच, उलट ज्याने लैंगिक शोषण केले त्याच्यावर कारवाई न करता त्याच्या चेल्यालाच कुस्ती महासंघाचा अध्यक्ष बनवण्याचे हुकुमशाही तंत्र यशस्वी केले गेले. म्हणजे पुन्हा ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप महिला कुस्तीपटूंनी केले, कुस्ती महासंघातून हटवण्याची मागणी केली, त्याचेच वर्चस्व कुस्ती महासंघावर कसे राहील याचे राजकारण सुनियोजितपणे साधले गेले. खेळाडूंना राजकारण समजत नाही असा सरकारचा भ्रम आहे का? साक्षी मलिकने ज्या उद्वेगाने कुस्तीचा राजीनामा दिला तो उद्वेग आपण कसा समजून घेणार आहोत? महिला सशक्तीकरणाचा ढोल पिटणाऱ्या सरकारसाठी साक्षीचा हा राजीनामा सणसणीत चपराक आहे. लैंगिक शोषणाविरुद्ध महिला कुस्तीपटू गेले वर्षभर लढत आहेत. ना सरकारकडून न्याय, ना न्याय व्यवस्थेकडून. देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंना न्याय देणार नसू तर कोणाला देणार, हा खरा प्रश्न आहे. साक्षी मलिकच्या कुस्तीच्या राजीनाम्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे सरकारसहित प्रत्येक भारतीयांना द्यावी लागणार आहेत. पण त्यासाठीची हिंमत आपण सर्वच जण गमावून बसल्याची दारुण अवस्था आपली झाली आहे. खासदार ब्रिजभूषण शरण सिंग हे भाजपचे खासदार आहेत आणि ते भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ब्रिजभूषण सिंग यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे महिला कुस्तीपटूंनी केलेल्या होत्या. महिला कुस्तीपटूंनी देशाच्या क्रीडा मंत्र्यांबरोबरही बैठका केल्या, मात्र कुणीही ब्रिजभूषण सिंग विरोधात भूमिका घेतली नाही. त्यामुळे महिला कुस्तीपटूंना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. त्यांनी 40 दिवस जंतर मंतरवर धरणेही धरले, तेही सरकारने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी पोलीस बळाचा वापर करत उद्ध्वस्त केले. महिला कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांकडे ब्रिजभूषण सिंग यांच्याविषयी लैंगिक शोषणाच्या तक्रारी करूनही दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. शेवटी महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र त्यानंतर अद्यापही या कुस्तीपटू महिलांना न्याय मिळालेला नाही. एकीकडे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी केलेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध न्यायालयीन लढाई लढत असताना दुसरीकडे पीडित महिला खेळाडूंनी क्रीडा मंत्र्यांकडे भारतीय कुस्ती महासंघावर ब्रिजभूषण किंवा त्याचे नातेवाईक, साथीदार यांना संघावर घेऊ नका, कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी एखाद्या महिलेची निवड करण्यात यावी, जेणेकरून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण थांबेल, अशी मागणी केली होती. क्रीडा मंत्र्यांनी त्यांना तसे आश्वासनही दिले होते. मात्र काल झालेल्या निवडणुकीत सरकारने हे आश्वासन पाळले नाही. भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल झाली. या निवडणुकीत संजय सिंग यांच्या विरुद्ध अनिता शोरन उमेदवार होती. अनिता शोरन ही 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेली महिला कुस्तीपटू आहे. तिने लैंगिक शोषणाविरुद्ध महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनात त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. अनिता शोरन यांचा 4 विरुद्ध 40 मतांनी पराभव करत संजय सिंग निवडून आले. काल संध्याकाळी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड झाल्याचे घोषित होताच कुस्तीपटू साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेऊन संजय सिंग यांच्या निवडीवर संताप व्यक्त करत कुस्तीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. साक्षीने कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर करताना पत्रकार परिषदेत तिच्यासोबत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया देखील उपस्थित होते. हा निर्णय जाहीर करताना साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्यासाठी किती वेदनादायक होते याचे चित्र काल सबंध भारतीयांनी पाहिले. साक्षी मलिक हा निर्णय जाहीर करताना तिघांनाही अश्रू अनावर झाले होते. महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप पुराव्यानिशी केले असतानाही भाजप किंवा सरकारचे शक्तिशाली नेते कारवाईसाठी एक पाऊलही पुढे टाकू शकले नाहीत. यावरून भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग हे किती शक्तिशाली राजकारणी आहेत याची कल्पना येऊ शकते. अशा शक्तिमान राजकारण्यांविरुद्ध, लैंगिक शोषणाविरुद्ध न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी हिंमत लागते, जी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि त्यांच्या साथीदारांनी दाखवली. ही गोष्ट साधी नव्हती. साक्षीने कालच्या पत्रकार परिषदेत त्याबद्दल सांगताना म्हटले आहे, लैंगिक शोषणाविरुद्ध फेडरेशनच्या अध्यक्षांविरोधात आवाज उठवायला आम्हाला काही वर्षे लागली, पण आम्ही हिंमत केली आणि जानेवारीपासून याविरुद्ध लढत आहोत. पण फेडरेशनच्या अध्यक्षांवर कारवाई करणे दूरच, उलट त्यांच्या निकटवर्तीयालाच अध्यक्ष बनवले गेले, जो ब्रिजभूषण सिंग यांना आपल्या मुलापेक्षाही प्रिय आहे. आता निवडून आलेले अध्यक्ष संजय सिंग हे त्यांचे उजवे आहेत.
सरकारने जे वचन दिले होते ते पूर्ण केले नाही. आमची मागणी होती महिला अध्यक्ष बनवण्याची. एक महिला फेडरेशनची अध्यक्ष बनली तर शोषण होणार नाही. पण यापूर्वी कधी कुस्ती फेडरेशनमध्ये महिलांची भागीदारी होती ना आज राहिली आहे. आजच्या निवडणुकीतही एकाही महिलेला स्थान दिले गेले नसल्याचे साक्षीने सांगितले. साक्षीने कुस्तीचा राजीनामा देताना म्हटले आहे, लैंगिक शोषणाविरुद्ध आम्ही ही लढाई हिमतीने लढलो. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनाही ही लढाई लढावी लागणार आहे. सभी को नमस्कार. बहुत साल लगे ये हिम्मत बनाने के लिए, इस फेडरेशन के जो प्रेसिडेंट हैं उनके खिलाफ लड़ाई लड़ने के लिए हमें बहुत साल लगे कि हिम्मत बनाई और हमने ये प्रोटेस्ट किया. लेकिन आज सब आपको नतीजा पता ही है कि प्रेसिडेंट जो है उसके बेटे से भी प्रिय है, उसका राइट हैंड यूँ मान लो प्रेसिडेंट बना है आज रेसलिंग फेडरेशन का. तो जो सरकार ने कमिटमेंट की थी वो पूरी नहीं हुई. हमारी मांग थी महिला प्रेसिडेंट की कि महिला प्रेसिडेंट होगी तो शोषण नहीं होगा, लेकिन ना पहले महिला का कोई भागीदारी थी. आज आप पूरे इलेक्शन उसकी लिस्ट उठा के देख लो, एक भी महिला को कोई स्थान नहीं दिया गया. तो बस यही कहना चाहूँगी कि जो ये लड़ाई है ये हमने तो अपनी पूरी हिम्मत करके लड़ी, लेकिन ये लड़ाई जारी ही रहेगी क्योंकि आने वाली जो और फ्यूचर है, जो बेटे हैं बेटियां हैं, जो रेसलर्स हैं नई जनरेशन के, उनको ये लड़ाई लड़नी पड़ेगी. या पत्रकार परिषदेत विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनीही आपली वेदना जाहीर केली. विनेश फोगाटने लैंगिक शोषणाविरुद्धचा महिला कुस्तीपटूंनी केलेला संघर्षाचा घटनाक्रम सांगत, आम्ही न्यायासाठी उपलब्ध सर्व सदनशील मार्गाचा अवलंब केला, पण न्याय मिळू शकला नाही. आम्ही न्याय कुणाकडे मागावा हा प्रश्न आहे. आम्हाला माहीत होते की ब्रिजभूषण सारखी माणसे किती बलशाली आहेत, मात्र दुःख याचे आहे की अशी माणसे अशा पदांवर आणली जातात. ज्यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले त्याचाच माणूस कुस्ती संघाचा अध्यक्ष होणे ही येणाऱ्या महिला कुस्तीपटूंसाठी धोक्याची बाब आहे. त्यांनाही लैंगिक शोषणाची शिकार होण्याची भीती आहे. संजय सिंग यांच्या अध्यक्ष होण्याने ज्या गोष्टी पडद्याआड चालायच्या त्या आता खुलेआम चालण्याची भीती आहे. आम्हाला कळत नाही की या देशात न्याय कसा मिळवायचा, असा गंभीर सवाल विनेश फोगाट यांनी उपस्थित केला. 3-4 महीने वेट करने के बाद में हम जंतर मंतर पे आए थे. हमने लड़ाई लड़ी थी, जो आप सब देख रहे हो, पूरे देश को पता है. आज जो फेडरेशन का जो अध्यक्ष बना है संजय सिंह, स्टार्टिंग से वो लोग बोल रहे थे कि हम बनेंगे, हमें पता थी, उसकी पावर पता है, उसका पोजीशन पता है. लेकिन दुख होता है कि देश में ऐसे लोगों को स्थान मिल रहा है, पद मिल रहा है, उसको प्रेसिडेंट में आना मतलब आने वाली लड़कियों का जो भविष्य है उनको फिर से शोषण का शिकार होना पड़ेगा. और जो चीज़ें पर्दे के पीछे होती आई हैं वो अब खुले में होगा. हमारे रेसलिंग का जो भविष्य है वो अंधकार में है. हमें नहीं पता कहाँ पे अरदास लगती है, किसके सामने जाके हम अपना दुख बताएं. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंगचाच माणूस बसवून न्याय कधीच मिळणार नाही अशी या देशातल्या सिस्टीमने व्यवस्था केली आहे. कुस्ती महासंघाच्या आजच्या अध्यक्ष निवडीने आमच्याशिवाय आमच्या लढ्याला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांना असुरक्षित केले आहे, असे सांगत बजरंग पुनियाने सरकारने आश्वासन पूर्ण केले नसल्याचे म्हटले आहे. बजरंग पुनिया म्हणाला, क्रीडा मंत्रालयाने आश्वासन दिले होते की WFI बाहेरून कोणीतरी फेडरेशनमध्ये येईल. संपूर्ण व्यवस्थेने ज्या पद्धतीने काम केले त्यामुळे मुलींना न्याय मिळेल असे वाटत नाही. आपल्या देशात न्याय उरलेला नाही, तो फक्त कोर्टातच मिळेल. ज्यासाठी आपण लढलो त्यासाठी येणाऱ्या पिढ्यांना आणखी लढावे लागेल. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. हम एक व्यक्तिगत आदमी के खिलाफ लड़ रहे थे जो बच्चियों का, लड़कियों का शोषण कर रहा था, बहन बेटियों का. उसने अपनी पावर से हर तरीके से, कभी उसको राजनीति मोड़ दिया, कभी जातिवाद का मोड़ दिया, कभी उसने हरियाणा यूपी का मोड़ दिया, क्योंकि उसके पास पावर है. और वो आप सब ने देख ली, हमने भी देख ली. जो हमारे से जितने भी लोग जुड़ रहे हैं प्रोटेस्ट से, चाहे वो हमारे कोचेज हैं, चाहे वो हमारे खिलाड़ी हैं, चाहे उसमें हम हैं, किसी का भी अब आगे भविष्य सेफ नहीं है. किसी के साथ भी कोई भी घटना, चाहे वो कार एक्सीडेंट लगा लीजिए, चाहे वो कोई भी A to Z कैसे भी आरोप लगा लीजिए, वो लगने शुरू हो जाएंगे आगे. तो मुझे नहीं लगता कि भाई बेटियों को न्याय मिलेगा, क्योंकि जिस हिसाब से पूरे तंत्र ने काम किया है, बेटियों को तोड़ने का काम अभी भी चल रहा है. आज तो WFI के चुनाव में किया है, धीरे धीरे उसको कोर्ट से भी बरी करवा देंगे, मुझे लग रहा है. जो
लेकिन फिर भी हमें भरोसा है न्यायपालिका पर, क्योंकि मुझे लगता है कि जो हमारे देश में न्याय बचा है वो सिर्फ न्यायपालिका में ही बचा है। तो हमें अब भी उससे उम्मीद है, माननीय सुप्रीम कोर्ट से, माननीय दिल्ली हाई कोर्ट से। तो हमें लगता है कि हमें जो बहन बेटियों को जो न्याय की लड़ाई है, जो आने वाली जो हमारी पीढ़ी है ना, हमने जो लड़ाई लड़ी, मुझे लगता है कि आने वाली 1-2 पीढ़ियों को और लड़नी पड़ेगी। लेकिन जो सरकार ने हमारे से वादा किया था ना, उस पर सरकार खड़ा नहीं हो पाई। लेकिन पता नहीं कुश्ती से आज़ादी हमें कब मिलेगी। अब हमारी रेसलिंग का कैरियर, हमें नहीं लगता कि आगे हम रेसलिंग कर पाएंगे या नहीं कर पाएंगे, क्योंकि जब उसी के लोग आ रहे हैं, वो जो बच्चे हैं जो उनके खिलाफ लड़ाई लड़ रहे थे, इतनी हिम्मत जुटा के वो आगे आए थे, इतने साल लगे उनको ये हिम्मत जुटाने में। जो हमारे देश की जो गांव में जो देहात में महिलाएं हैं, वो इस शोषण से गुजरती होंगी, तो वो भी तो देखती होंगी कि हम किसके सामने आवाज़ रखें। जब हमने पूरे देश के सामने, पूरी सरकार के सामने सारी चीज़ें खोल के रख दी, उसके बाद भी न्याय नहीं मिला, तो वो बहन बेटियां किसके सामने रखेंगी अपनी बातें। बजरंग पुनिया पुढे म्हणाला, आमचे कुस्तीचे करिअर या सिस्टीमने उद्ध्वस्त केले आहे। जी माणसे कुस्ती महासंघावर बसली आहेत ती पाहता आम्ही पुढे कुस्ती खेळण्याच्या शक्यताच संपुष्टात आणल्या आहेत। आम्हीच नाही तर गावखेड्यातील मुली स्वप्न घेऊन जी आखाड्यात उतरू पाहत आहेत त्याच्यासाठीही मोठे संकट आहे। त्यांनाही या शोषणाशी सामना करावा लागणार आहे। जिथे आम्ही या शोषणाविषयी पुराव्यानिशी देशासमोर, सरकारसमोर सर्व गोष्टी ठेवल्या तरीही आम्हाला न्याय मिळू शकला नाही। गावखेड्यातून येणाऱ्या पुढच्या पिढीला न्याय कसा मिळणार असा सवालही त्याने उपस्थित केला। लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा हक्क आहे असा तर्क दिला जात आहे, पण लोकशाहीचे तंत्र हवे तसे वाकवण्याची सिस्टीम शक्तिशाली घटक सत्ताधारी यांनी या देशात उभी केली आहे। या सिस्टीमने साक्षीच्या खेळाचा बळी घेतला। खरं तर हा साक्षीचाच बळी नाही तर गावखेड्यातील मुलींच्या स्वप्नाचा बळी घेतला। साक्षीच्या अश्रूमागची हीच तर वेदना आहे। या अश्रूंनी आपणास संताप येणार आहे का हा खरा प्रश्न आहे। त्याचे उत्तर आज तरी दिसत नाही, कारण धर्मांध राजकारणाने आपल्यातला लोकशाही नागरिकच खतम केला आहे। साक्षी मलिक, आम्हाला माफ कर, मनुस्मृतीची व्यवस्था आम्ही अजूनही उद्ध्वस्त करू शकलो नाही। हा व्हिडिओ एडिट करत असताना अजून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। महिला कुस्तीपटूंच्या या लढ्यात अग्रस्थानी असलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला सरकारने पद्मश्री, खेलरत्न आणि अर्जुन अवॉर्ड देऊन सन्मानित केलं होतं। महिला कुस्तीपटूंच्या या लढ्यात माझ्यासारखा सन्मानित पहिलवान देखील काही करू शकला नाही। महिला पहिलवानांना अपमानित केल्यानंतर सन्मानित बनून मला जगणे कठीण जाईल, म्हणून मी हे सर्व सन्मान तुम्हाला परत करत आहे असं म्हणत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असल्याचं त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर सांगितलं आहे।